जलसंधारण दिनानिमित्त सांगलीमध्ये महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले। या वॉकेथॉनमध्ये नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी वाचवण्याची शपथ घेण्यात आली। त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली। सांगलीतील वालचंद कॉलेज गेटपासून या वॉकेथॉनला प्रारंभ झाला। त्यानंतर 100 फुटी रोड विश्रामबाग मार्गे वॉकेथॉन काढण्यात आलं। पाणी वाचवा पाणी जिरवा असा संदेश देत सहभागी नागरिकांनी जनजागृती केली। माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पाणी अडवा पाणी जिरवा पाणी वाचवा या संदेशाबाबत जनजागृती केली जात आहे। शहरासह ग्रामीण भागात पावसाचे पाणी जमिनीत मुरवून जलसाठा वाढवणे गरजेचे आहे। पाण्याचे संवर्धन केले नाही तर आगामी काळात मोठे जलसंकट निर्माण होऊ शकते असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले। माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईकांचा जन्मदिन या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग राज्यस्तरीय पाणी अडवा पाणी जिरवा पाणी वाचवा याचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन करत असतो। त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर मैनांग घोष यांनी महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित केले आणि एवढ्या सकाळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। या सगळ्यांनी एक शपथ घेतली की आपण जिथे आहोत तिथे पाणी वाचवलं पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे आणि जमिनीच्या पोटातला पाण्याचा साठा वाढवला पाहिजे। मला असं वाटतं की शहरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे कॉलनीमध्ये पडणारं पावसाचं पाणी कॉलनीमध्येच बोरमध्ये जाईल असा प्रयत्न करणं पाईपलाईनच्या आधारे हे आवश्यक आहे। आणि ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे जलसंधारणाचे प्रयोग करून आपल्याला पाण्याचा जमिनीतला साठा जो आहे तो वाढवला पाहिजे। तसंच आगामी काळामध्ये एक मोठं संकट समोर येईल। शहरामध्ये पाणी वापरणं यात तर खूपच काळजी घ्यायला लागेल की दिवसभरामध्ये मी पाणी कुठल्या कुठल्या कारणासाठी वापरतो आणि कुठे कुठे वाचवता येईल। तर मला असं वाटतं की आहे त्या पाण्याच्या साठ्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण अतिशय आनंदाने जगू शकू। आजच्या ह्या वॉकेथॉनला मी खूप शुभेच्छा देतो। इथल्या कलेक्टरांनी वॉकेथॉनच्या निमित्ताने खूप स्पर्धा आयोजित केल्या आहेत, रील स्पर्धा वगैरे। त्या स्पर्धांमध्ये ज्यांना बक्षिसे मिळतील त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो।